नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण ओल्या मुगाची मस्त अशी आमटी बनवणार आहोत। तर इथे ह्या मुगाचे शेंगा आणून मी याचे दाणे असे काढून घेतले आहे। तर आता ते आपण भाजून घेणार आहोत। दाणे काढल्याच्या नंतर स्वच्छ धुवून सुद्धा घ्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या सुद्धा लागतील काही आणि लसूण पाकळ्या। कमी साहित्यामध्ये अतिशय चवदार ही आमटी लागणार आहे आपल्याला आणि भाताबरोबर अप्रतिम लागते। तर तुम्ही आता ह्या शेंगा आलेल्या आहेत मार्केटमध्ये, नक्की आणा आणि अशी माझ्या पद्धतीने झणझणीत चमचमीत आमटी बनवून खा। तर आता हे मुगाचे जे दाणे आहेत ते आपण या पॅनमध्ये टाकून भाजून घेणार आहोत। त्याआधी पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यात आपल्याला थोड्याशा हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आधी, म्हणजे तुम्हाला कितपत ही भाजी तिखट आवडते त्यानुसार मिरच्या भाजायच्या। हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तिथे मी लवंगी मिरच्या आहे ही फार तिखट लागतात त्यामुळे कमीच घ्यायच्या। आता हे मिरच्या आधी आपण भाजून घेऊ। थोडंसं तेल देखील टाकायचं मिरच्या भाजता वेळेस, अगदी थोडंसं टाकायचं, फार नाही। तर असे हे मिरच्याला थोडेसे डाग पडायला लागले की हे मुगाचे दाणे टाकून देणार आहोत आपण यामध्ये। हे सुद्धा 1-2 मिनिट भाजून घ्यायचे, हलकेसे भाजायचे आपल्याला हे दाणे। आता हे मुगाचे दाणे सुद्धा हलकेसे भाजून तयार झाले। ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि हे थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला। नंतर मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे बघा। असे हलकेसे भाजायचे, फार जास्त नाही भाजायचे। आता ह्या गॅसवर आपण भाजीसाठी कढई ठेवणार आहोत आणि हे दाणे थोडेसे थंड करून घेणार आहोत। आता हे दाणे थोडेसे थंड झाले, आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि यामध्ये 1-2-3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। थोडंसं मीठ टाकायचं वाटता वेळेसच आणि कोथिंबीरीचे जे देठा असतात ते घेतले आहेत ते टाकायचे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। असं हे लसूण पाकळ्या, मीठ, मिरची, मुगाचे दाणे आणि कोथिंबीर थोडं पाणी टाकून वाटून घेते। तर हे पहा, असं वाटून घ्यायचं आहे। आता आपण ह्या 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेणार आहोत। असं जाडसर ठेचून घ्यायचं आणि इकडे कढईमध्ये आता तेल टाकून घेऊ। एक चम्मच एवढं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यात आपण जिरं टाकू, थोडीशी मोहरी सुद्धा टाकायची। जिरं मोहरी मस्त असं तडतडलं की त्यात आपण ठेचलेला लसूण टाकणार आहोत। हा लसूण आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे मस्त तेलामध्ये। अशी छान उकळी काढल्याच्या नंतर बघा ही भाजी म्हणजे ही आमटी खाण्यासाठी तयार झाली आहे। भाकरी चपाती बरोबर किंवा भाताबरोबर अप्रतिम अशी लागते। तर अशा पद्धतीने जरूर करून पहा, कशी झाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटू अशा छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये। पुन्हा थोडीशी वरून कोथिंबीर टाकते बघा।
कारण आपण या भाजीला फार जास्त असे मसाले नाही वापरले, त्यामुळे कोथिंबीरचा वापर भरपूर करायचा आहे, म्हणजे छान अशी चव येते.